तर मला काय आठवलं माहिती आहे, जसं आपण लहानपणी म्हणजे तुझ्याकडे बघून मला एकदम असं आठवलं, लहानपणी आपण श्रावण म्हटलं की ऊन पावसाचा खेळ आणि कुठलं तरी आपल्याला दूरची वहिनी म्हणा, बहीण म्हणा, ह्यांचं मंगळागौरीचं निमंत्रण यायचं आणि मग ते रात्रभर आपण नुसती धुमाकूळ. धुमाकूळ, मस्ती, Yes. धमाल असं करायचो. तर तू आज तशाच एका वेशात आली आहेस, जसं काही तू आता मंगळागौरी खेळायला चालली आहेस. तर तू मंगळागौरीचे मला वाटतं प्रोग्राम करतेस, येस. नाही का? म्हणजे कसं काय सांग ना त्याच्याबद्दल जरा. खरं सांगू का, मी मुंबईतलीच आहे खरी, दादरमधली. पण मग काही कारणाने आम्ही गावाला गेलो आणि तिथे मी हे सगळे खेळ बघितलेले आहेत. कारण त्या महिलांना काही एंटरटेनमेंट नाही. मग गोकुळाष्टमी असू दे, त्यांचं नवरात्राचं असू दे. मग नवरात्रात तिथे दांडिया खेळायची प्रथा नाही आहे. तिथे टिपऱ्या खेळल्या जातात पारंपरिक पद्धतीने आणि हे सगळं मी बघितलेलं. आणि मुंबईत आल्यानंतर मला असं वाटायला लागलं कुठेतरी आपलं चुकतं आहे. कारण आज बाकीच्या सगळ्या संस्कृती आपण जपतो, म्हणजे नवरात्रात आपण दांडिया खेळतो, म्हणजे गरबा खेळायला जातो सगळं. पण आपली महाराष्ट्रीयन संस्कृती अतिशय चांगली आहे. आणि हे सांगून खोटं वाटेल की हे जर का 10 मिनटं जरी तुम्ही मंगळागौरीचे खेळ खेळलात ना, तरी जिम ॲरोबिक्स योगाला जायचा योगच येणार नाही. इतके सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहेत. मग असं वाटायला लागलं की इथे आपण का नाही करावे. आणि मला छान अपॉर्च्युनिटी मिळाली वनिता समाजामध्ये. वनिता समाजात कार्यक्रम असतात मंगळागौरीचे श्रावण महिन्यात. आणि तिथे माझी मैत्रीण आणि मी, तर माझी छोटी मुलगी लहान होती 8 महिन्याची. मी सासूबाईंना विचारलं, म्हटलं दुपारी झोपली की मी जाऊ का? त्या खूप चांगल्या होत्या, मला म्हणाल्या हो नक्कीच जा. आणि मी गेले आणि ॲक्च्युली मैत्रीण म्हणजे पणशीकरांची सून अपर्णा पणशीकर ही मला खरी तिथे घेऊन गेली. आणि मला तिथे इतकी बक्षिसं मिळाली त्यावेळेला की लोकांना कल्पनाच नव्हती की इतकं छान काही आपण करू शकतो किंवा खेळू शकतो. काय केलंस तेव्हा तू आता तिकडे? फुगड्यांचे प्रकार तुम्हाला माहिती असतील, 1, 2, 3, 4, 5, 10, 15 प्रकार. मी 21 प्रकारच्या फुगड्या करते. आणि 21 प्रकारच्या फुगड्या नुसत्याच नाही, म्हणजे उखाण्यांवर नाही, तर पारंपरिक अभंगाच्या वरती हे असतात. ज्ञानेश्वरांनी जो अभंग लिहिला आहे फुगडी फू, त्याच्या आधारावर 21 प्रकारच्या फुगड्या आम्ही खेळतो. आणि ॲट ए टाईम 21 प्रकार, म्हणजे जवळजवळ 10 मिनटं फक्त फुगड्याच खेळल्या जातात. पण कुठेही कोणालाही कंटाळा येत नाही, कारण इतक्या सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या प्रत्येकजण खेळतं. मग तिथे मी वेगवेगळ्या प्रकारचे आगोटा पगोटा, साळुंकी साळकी असे वनिता समाजात केले ते कार्यक्रम. आणि त्यावेळेला मानसी हा प्रोग्राम चालू होता टी व्हीवरती. आणि राणी गुणाजी आणि रुजुता कुलकर्णी ह्या दोघी त्या इंटरव्ह्यू घ्यायच्या. त्यांना मी इतकी आवडले, 3 महिने त्या ॲडला होते मी मानसीच्या. आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. मग माझ्या मनात आलं की खरंच हे कालबाह्य होत चाललं आहे, कुठेतरी ही संस्कृती जपली पाहिजे आपण. आणि मला खेड्यातली जी एक ही होती की अरे इथे इतक्या बायका छान एन्जॉय करतात आणि मुंबईतल्या बायकांना सवड नाही म्हणून आवड नाही असं आपण म्हणतो, पण तसं खरंच नाही आहे. त्यांना खूप आवड आहे, पण तर सवड मिळायला पाहिजे. आणि मग आता मी हा कार्यक्रम सुरू केला तर आम्हाला लोक बोलवायला लागले मंगळागौरीचा जागर म्हणून करायला. आणि सुरुवातीला असं व्हायचं की काय श्रावणातले 4 महिने, 4 मंगळवार, ह्याच्यापेक्षा आणखीन काय. पण तसं नाही, वर्षभर हे कार्यक्रम चालू असतात. आणि आता त्यात मी मॉडिफिकेशन केलं आहे. म्हणजे तुझे हे मंगळागौरीचे कार्यक्रम वर्षभर? नाही. मंगळागौरीचे कार्यक्रम हे श्रावणातले 4 मंगळवार. पण त्याच्यामध्ये आता मी वेगवेगळे प्रकार चालू केले. म्हणजे मग कधी डोहाळे जेवण असतं, कधी संगीत संध्येचा कार्यक्रम असतो, लग्नाचा हळदीचा कार्यक्रम असतो, मुंज असते, साठीचा कार्यक्रम असतो, कधी सहस्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम असतो आणि कधी कधी तर रिटायरमेंटचा सुद्धा कार्यक्रम असतो. काय सांगते? अहो तिळवणाचे सुद्धा कार्यक्रम केलेत मी. म्हणजे लोकांना हौस आहे. खरंच हौस आहे. आणि मी तुम्हाला सांगून खोटं वाटेल, आत्तापर्यंत 2039 प्रयोग विदाऊट एनी ॲड केलेत. माउथ पब्लिसिटी. आत्ता श्रावणातले सुद्धा 4ही मंगळवार माझे फुल आहेत. आणि एकेका दिवशी मी 3 शो करते. म्हणजे शो इन द सेन्स कार्यक्रम करते, मंगळागौरीचे प्रोग्राम करते. त्यात विविध प्रकार. म्हणजे तुम्हाला सांगू, आता हे मी पुस्तक लिहिलं, कारण हे पुस्तक अशासाठी लिहिलं की मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही येता, कार्यक्रम करता आणि जाता, त्यातले शब्द आम्हाला लक्षात राहत नाहीत, तर तुम्ही शब्दरूपात आम्हाला ते अवेलेबल करून द्या. म्हणून हे मी पुस्तक लिहिलं. ह्यात 100च्या वर फक्त मंगळागौरीचे खेळ आहेत. हे का? गोडवा संस्कृतीचा? हां, माझ्या कार्यक्रमाचं नाव गोडवा संस्कृतीचाच आहे. आणि ह्याच्यामध्ये 100च्या वर मंगळागौरीचे खेळ आहेत, उखाणे आहेत. आजकाल नवऱ्यांना अरेतुरेच करतात, त्यामुळे उखाण्यातली नजाकत गेलेली आहे. पण आमच्या ह्या कार्यक्रमात मात्र पारंपरिक पद्धतीने उखाणे हे घेतले जातात.
हादगा, भोंडला, भुलाबाई हे सुद्धा प्रकार आपल्याकडे आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे केले जातात. आपल्याकडे 8-9 वर्षाच्या मुलींचा भोंडला केला जातो साजरा नवरात्रात. नवरात्रात दांडी हा एक प्रथा नाही आहे आपली. भोंडला खेळण्याची प्रथा आहे आणि त्याला कारणही वेगळं आहे की मुलींना वेगवेगळ्या परीचं चवीचं खायला मिळावं. पूर्वी मुलींना बाहेर जाता येत नसे, तर प्रत्येकीची आई काय काय करू शकते आणि त्यासाठी हे वेगळे पदार्थ केले जायचे आणि त्या मुलींना त्या निमित्ताने ते खायला मिळायचं, खेळायला मिळायचं, उंदडायला मिळायचं आणि नवीन लहान वयात लग्न पण व्हायची ना त्यांची. त्यामुळे हे त्यांना कसं सगळं मिळणार, ह्यासाठी हे सगळं कार्यक्रम आपल्याकडे खरोखर तुम्हाला सांगते मंगळागौरीचा एक जो म्हणजे डान्स म्हणू आपण, आता खेळ आहे ॲक्च्युली तो, त्यात प्रत्येक आपल्या अवयवाला व्यायाम आहे. आगोटा पागोटा खेळताना हात, कंबर आणि पाय यांचं उत्तम सिंक्रोनायझेशन म्हणजे आगोटा पागोटा. तुम्ही मानेला ज्यावेळेला तुम्ही हे करतो आपण म्हणतो पिंगा, त्यावेळेला कंबर आणि मान तुम्ही जर का व्यवस्थित हलवली तर अतिशय सुंदर ती नजागत आहे. एक ॲक्च्युली जसं लावणीची म्हणतो आपण नजागत आहे, तशी त्या खेळांची पण एक वेगळी. बसफुगडी खेळताना पुढे पाय सरकवणं, कोंबडा खेळताना पायावर पाय. आजकाल माहिती आहे तुम्हाला, कोंबडा पायावर पाय घेऊन खेळलाच जात नाही. पायावर पाय टाकून कोंबडा खेळणं दीड पायावरती, हे जे आहेत सगळे प्रकार हे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की अहो 10 मिनटं उठल्यावर फक्त मंगळागौरीचे खेळ खेळा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.